निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। हे कृष्ण चरित्र अनंत काळासाठी आणि अनंत भक्तांसाठी आहे। ते असे धनाचे आगार आहे जे कधीच संपत नाही। त्यातून कितीही सोने चांदी हिरे मोती पाचू रत्न वेचले तरीही ते उरतेच। खरं तर श्रीकृष्ण चरित्र हे अनुभूती घेण्याची गोष्ट आहे। त्याविषयी कितीही सांगितले तरीही ते कमीच आहे। तुम्ही कोणाला आराध्य मानावं, कुणाचं पूजन करावं, कुणाचं तत्वज्ञान ऐकून ते आचरणात आणावं, हा सर्वस्वी तुमच्या कर्माचा आणि तुमच्या स्वभावाचा भाग आहे। परंतु जिथे अज्ञान आहे तिथे ज्ञानाची पेरणी करावी, म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे। ज्या प्रांतात प्रदेशात भूमीत मला एक प्रकारची भीती दिसली। तुमच्यावर चुकीच्या गोष्टी थोपवल्या जात आहेत, म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे। आणि मला जे सांगायचं आहे त्यासाठी हे उत्तम निमित्त आहे। कारण कृष्ण जन्म सुरू होतो आहे। भगवान श्री कृष्ण आपल्या सगळ्यांचे आराध्य आहेत, आपले पालन करता आहेत। भगवान श्रीकृष्णांनी सगळ्या प्रकारच्या मनुष्यांमध्ये राहून अपमान सहन करून त्यांचा रोष पत्करून मनुष्याला ज्ञानच दिलं आहे। आणि त्या भगवान श्रीकृष्णाची कथा मी तुम्हाला सांगतो आहे। जेव्हा सर्वत्र अंधकार होता तेव्हा कंस नावाच्या राजाने सगळीकडे अन्यायाचं राज्य सुरू केलं होतं। स्वतःच्या भगिनीला सुद्धा त्याने कारागृहात ठेवलं होतं। कारण त्या कंसाच्या लक्षात आलं की आपल्या भगिनीच्या पोटी साक्षात परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेणार आहेत आणि त्याचा अंत होणार आहे। साक्षात परमेश्वराचा अंत करावा असं त्या कंसाला वाटलं। असुरी प्रवृत्ती आणि अज्ञानामुळे त्या कंसाने परमेश्वराची भक्ती करणं सोडून आपल्या भगिनीलाच कारागृहात टाकलं। माझ्या आईपणाची कशी परीक्षा आहे ही। आपली जन्मलेली बाळ त्यांना कुशीतही घेता आलं नाही, त्यांना डोळे भरून पाहताही आलं नाही। एवढ्याशा जीवाला मरताना पाहण्याचं दुःख माझ्या पदरी खाल। देवकी, तू आता असा विचार का करते? या क्षणी तुला तुझं मन शांत ठेवणं आवश्यक आहे। स्वामी, स्वामी, मन कसं शांत होईल? आपलं बाळ जन्माला आलं की तो कंस पुन्हा येईल आणि आपल्या बाळाचे प्राण घेईल। नाही नाही देवकी, नाही, यावेळी असं घडणार नाही। हा आपला 8वा पुत्र आहे। ती आकाशवाणी ध्यानात आहे ना तुझ्या? आपला 8वा पुत्र त्या कंसाचा वध करणार आहे। माझा तर विश्वासच उरला नाही। माझ्या डोळ्यात देखत आपल्या एक एक बाळाचे प्राण घेतले त्याने। त्यापेक्षा परमेश्वराने
माझे प्राण घ्यावे. देवकी, माझ्या बाळाला सुखरूप ठेवावं. असा धीर सोडून कसं चालेल? तुझ्या मातृत्वावर एवढे आघात झाले. आपल्या एकाही बाळाला मी वाचवू शकलो नाही, याचं अतीव दुःख आहे मला देवकी. परमेश्वराचं आपल्याकडे लक्षच नाही असं वाटतंय मला. असं बोलू नकोस. मला माहितीये की तू आपली परीक्षा घेतोय, आणि मला हेही ठाऊक आहे की आपण ती परीक्षा पार करू. देव जाणो पुढे काय होईल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा त्याचा नाश करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी परमेश्वर अवतार घेत असतो. आता अधर्म म्हणजे काय? तर मनुष्यामध्ये असलेले विकार त्या मनुष्याचा पूर्णपणे ताबा घेतात, आणि ते विकार इतक्या टोकाला जातात की मनुष्याला प्रेम, करुणा, ममत्व, सत्व ह्याचं काहीही वाटेनासं होतं. आणि नंतर ती जागा क्रौर्याने घेतली जाते. माता देवकीच्या पोटी श्रीकृष्ण जन्माला येण्याआधीच तिच्या पोटी नुकतीच जन्मलेली नवजात अर्भके त्या कंसाने कारागृहाच्या भिंतीवर आपटून ठार केली, क्रौर्याची परिसीमा केली. आणि असं झाल्यामुळे परमेश्वराला अवतार घ्यावा लागला. परमेश्वरा, परमेश्वरा रक्षा कर. देवकी, देवकी शांत हो. धीर धर देवकी, सगळं चांगलं होईल. मला खूप वेदना होत आहेत, आता सहन होत नाही मला. देवकी, थोडा वेळ वेदना सहन कर, सगळं व्यवस्थित होईल. हे परमेश्वरा, देवकीच्या वेदना कमी कर, तिला सहाय्य कर. परमेश्वरा, तिला शक्ती दे. बंधू, तुम्ही देवकीचे बंधू आहात, दया करा. तिला यावेळेस क्षमा करा. तिची प्रसूती होऊन मूल सुखरूप राहू द्या. तिला इथे कारागृहात नका ठेवू. हवं तर मला आणखीन कुठलीही शिक्षा करा, पण तिला तिच्या मुलासोबत राहू द्या. भगिनी आहे तुमची ती. माझा काळ बनून जो येणार आहे
त्याला जिवंत ठेवायला हा कंस मूर्ख नाही. त्यावेळी झालेली आकाशवाणी मी विसरलेलो नाही. तुझ्या 8व्या मुलाचा जन्म होताच मला सूचना मिळेलच, तेव्हा मी ते आणि माझ्या हाताने त्या मुलाचा प्राण घेईन. त्यानंतर तुम्हा दोघांना कारागृहात ठेवायचं की नाही ते मी ठरवे. एकदा का तुमचा 8वा पुत्र मेला की मग मला अमरत्व आहे. हे बंधू, कोणत्या जन्माचा सूड घेतोस? अरे इतका निष्ठुर कसा झालास? पाप पुण्याची जरा तरी तमा बाळग. स्वतःच्या प्राणांपुढे कसला आले पाप आणि पुण्य. तुला आणखी एका मुलाचा मृत्यू पाहायचा आहे. प्रसूती झाली की मी तात्काळ इथे येईन. हेच पाहायचं आहे तर कशाला जिवंत राहायचं? मी भिंतीवर डोकं आपटून जीव देते. देवकी थांब. देवकी, त्या परमशक्तीवर विश्वास ठेव. आकाशवाणी झाली आहेच तर ती सत्य होणारच. आपलं बाळ जिवंत कसं राहणार? ते आपण परमेश्वरावर सोडून देऊ. तू फक्त धीर धर. नाथ महाराज, अहो आम्ही अडाणी माणसं, ह्याच पत्तूर आमच्यापर्यंत कधी आलंच नाही. आता आम्हाला बी कोण सांगायचं म्हणा. आज तुमच्या मुखातून ऐकाय मिळतंय. वय आणि आम्हाला हे बी ठाव नाही की किसन जलम झाला कवा. ते सांगण्यासाठीच मी इथे उभा आहे. कंस हा मथुरेचा राजा होता. त्यासारखे अनेक राक्षस या आधी पण या पृथ्वी तलावर येऊन गेले. कारण सत्य हे सूर्याच्या तेजाप्रमाणे असतं आणि हे तेज एवढं बलशाली आहे की हे असुर राक्षस त्याला सहनच करू शकत नाही. विचार करून बघा, एक राजा ज्याच्याकडे सत्ता आहे, बलाढ्य सैन्य आहे, त्याने जर विचार केला तर कुठल्याही शत्रूला तो सहज पराभूत करू शकतो. परंतु त्याला एका लहान बाळाचं भय वाटावं जो अजून जन्माला सुद्धा आलेला नाही. आणि म्हणूनच भगवान विष्णूंनी ठरवलं होतं की श्रीकृष्ण रूपात अवतार घ्यायचा आणि हा आसुरी प्रवृत्तींचा संहार करायचा. देवकीचा 8वा पुत्र जन्मण्याची वेळ जवळ आली आहे. तू स्वतः जातीने लक्ष ठेव. प्रसूती झाल्यानंतर क्षणाचाही विलंब न होता सूचना आम्हास मिळायला हवी. मी स्वतः ही कामगिरी हाती घेतली आहे महाराज. सगळे शिपाई लक्ष ठेवून आहेत. आपण चिंता करू नका. देवकीचं हे 8वं मूल माझ्या मृत्यूचं कारण होईल अशी आकाशवाणी झाली होती. तो माझे प्राण घेईल
त्याआधी मीच त्याचा प्राण घेणार आहे. आधीच्या 7 मुलांवेळी जे झालं तेच आताही होईल महाराज. कारागृहाचे सगळे दरवाजे बंद करा, त्याला ताळे घाला. त्या कारागृहाबाहेर सशक्त सैनिक तैनात करा. इथून कुणीही बाहेर जाता कामा नये. आजची रात्र फार महत्वाची आहे. महाराज, बाहेर पावसाचं वातावरण, विजांचा कडकडाट होतोय. इथून कोणी बाहेर जाऊ शकणार नाही आणि कोणी आतमध्ये येऊही शकणार नाही. यात काही चूक झाली तर सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली देण्यात येईल. साधुबुवा, देवी आईची पूजा करणं हे आमच्या बापजादांपासून चालत आलेली रीत आहे आणि आमच्याच गावात येऊन तुम्ही ही रीतभात बदलताय. ही देवी आई काली माता आमच्या घराण्याची आई आहे. इथं फक्त तिचीच पूजा व्हायला हवी होती, पण तुम्ही काहीतरी दुसरं सांगायला लागला वा. हे आम्हाला पटलेलं नाही. हे बघा, काली माता म्हणजेच आदिशक्ती आहे आणि तिचंच श्रीकृष्ण स्वरूप म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. परंतु हे तुम्हाला समजणार नाही, कारण त्यासाठी आधी नम्र व्हावं लागेल. आता मी तुम्हाला त्या क्षणांबद्दल सांगणार आहे जेव्हा माता देवकीने आपल्या गर्भामध्ये साक्षात भगवंतांना धारण केलं. आता भगवंत या पृथ्वीवर जन्म घेणार ही काही साधी घटना असेल का? या संपूर्ण सृष्टीत त्यांची चिन्ह उमटू लागली. माता देवकीला सुद्धा शुभ संकेत मिळाले. मी असताना तू काळजी का करते आहेस माते? इथून पुढे तुला कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही. तुझे सगळे भोग संपले आहेत. दुष्टांचा अंत आता जवळ आला आहे. लवकरच तुझ्या आयुष्यात सूर्योदय होईल. तू अंधकारातून प्रकाशाकडे चालली आहेस. तुझ्या गर्भात तेजाचा मूळ स्रोत आहे. तू निश्चिंत राहा. सर्व काही माझ्यावर सोपव. अहो, ऐका स्वामी, स्वामी, आता मला एक दिव्य प्रकाश दिसला. आकृती काही स्पष्ट दिसली नाही, पण मला आवाज ऐकू येत होता. ते मला म्हणत होते, तू निश्चिंत राहा, सर्व काही माझ्यावर सोपव. मी तुला म्हणालो होतो ना, प्रत्येक गोष्टीची एक परिसीमा असते. त्या कंसाने आपल्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. आता परमेश्वराला यात हस्तक्षेप करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. मला आता काळजी नाही. आपलं बाळ सुरक्षित राहील ह्याबद्दल विश्वास आहे माझा. आणि अखेर तो क्षण आला. संपूर्ण सृष्टी श्रीकृष्ण जन्माची चातकासारखी वाट पाहत होती. मथुरेमध्ये चाललेलं दुष्टचक्र संपावं यासाठी सगळेजण त्राहिमाम करत होते. चंद्र, ग्रह, तारे, नक्षत्र, चेतना, शक्ती, संपूर्ण ब्रह्मांड तिथे उपस्थित होतं. आणि त्या शुभ तिथीला
भगवंत पृथ्वीवर अवतर श्रीकृष्ण जन्म झाला। अशा प्रकारे सत्य पृथ्वीवर अवतरलं होतं। भगवान श्री कृष्ण महाराज की जय। सत्य पृथ्वीवर अवतरलं होतं, परंतु असं असलं तरी असत्य पृथ्वीवर होतच। कंसाच्या रूपाने कली आपलं अस्तित्व उग्रपणे सिद्ध करत होता, दाखवत होता। स्वामी, स्वामी काहीतरी करा। आई ग, स्वामी, स्वामी काहीतरी करा। खूप वेदना होत आहेत आई। आई, आई ग। हे परमेश्वरा, देवकीला वेदनेतून मुक्त कर, आम्हाला मोकळं कर। त्या कंसाचे दुष्कृत्य पाहण्याची शक्ती आता आमच्यात नाही रे। परमेश्वरा, परमेश्वरा आम्हाला मार्ग दाखव, नाहीतर आमचे प्राण घे, प्राण घे। परमेश्वरा, परमेश्वरा। देवकी, श्रीकृष्ण जन्म झाला आणि सृष्टीत एक चैतन्य आले। ग्लानी आलेल्या युगाला जाग आली। धर्म सत्य यांना जाग आली, असत्य अधर्म यांना भय निर्माण झाले। श्रीकृष्ण चरित्राचं हे बलस्थान आहे। याआधी असं तेज दिसलं नाही कधी। स्वामी, आता काय करणार तुम्ही? देवकी, या बाळाला मी कंसाच्या हाती पडू नाही देणार। नाही देवकी, या बाळाचा जन्म झाला आणि या कारागृहाची कवाडं आपोआप उघडली गेली। सगळे सैनिक मूर्छित होऊन पडले। स्वामी, तिथे टोपली पडली आहे, बाळाला त्यात ठेवा आणि तो कंस येण्याआधी बाळाला इथून घेऊन जा। अहो पण आम्हाला हे कळना की या समध्या गोष्टी तुम्ही आम्हाला का सांगताय? आणि ह्यानं काय होणार आहे? सांगतो, जरा धीर धर। साक्षात भगवंत जगत परमेश्वर जेव्हा मनुष्य रूपात पृथ्वीवर जन्म घेत असतो, तेव्हा त्या विधात्याला काय अशक्य आहे? परंतु असं असून देखील जन्माआधी किंवा जन्मानंतर संघर्ष काही चुकला नाही। सत्य असत्याचा झगडा हा सुरू असतोच। अनादि अनंत काळापासून चांगल्या वाईटाचा संघर्ष हा सुरूच राहिलेला आहे। फक्त मनुष्याला नाही, कुठल्या जीवाला नाही, तर साक्षात परमेश्वराला देखील हा संघर्ष काही चुकला नाही। कल्पना करा, चारही बाजूंनी बंद कारागृह आहे, पहारेकरी पहारा देत आहे, सगळीकडे कुलूप घातलेली आहेत आणि तिकडे तो दुष्ट कंस त्या जीवाला मारण्यासाठी टपून बसला आहे। काय अवस्था झाली असेल त्या मातापित्यांची।
परमेश्वराने कसा मार्ग काढला असेल त्यात? नाथ महाराज, आम्हासनी हे सारं ठाव नव्हतं. पुढं काय झालं असं सांगा की. कुठे जाल? पहिल्यांदा या बाळाला घेऊन राजवाड्याबाहेर जातो. बाळावर कुणाची नजर पडायला नको. आणि देवकी मग याला घेऊन नंद यशोदेकडे जातो. गोकुळात हे बाळ सुरक्षित राहील असं वाटते. स्वामी, बाहेर तर पाऊस कोसळतो आहे. मग तुम्ही कसे जाल? देवकी, या बाळाच्या जीवापुढे मला पावसाची पर्वा नाही. बाळाला मी सुखरूप घेऊन जाईल. काळजी करू नको. ओम श्री कृष्ण चरणाय नमः. 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 नाथ महाराज, म्हणजे तसं पाहिलं तर देवाला बी किती कष्ट आहे तो. आता एवढं समज पार करायचं म्हणजे अवघडच आहे. परमेश्वराची लीला आहे सगळी. भगवंत जेव्हा मनुष्य रूपामध्ये अवतार धारण करतो तेव्हा त्याला सुद्धा मनुष्य धर्म हा पाळावाच लागतो. पर मग कृष्णदेवाचे वडील त्यासनी कुठं घेऊन गेले हो? वासुदेव कृष्णाला अशा ठिकाणी घेऊन जाणार होते जिथे त्याच्या बाललीला सुरू होणार होत्या. त्याचं बाल स्वरूप सर्वजण अनुभवणार होते, पाहणार होते. ते ठिकाण कोणतं आहे? ते पवित्र स्थान म्हणजे गोकुळ. यशोदा, ए यशोदा, अगं कुठे आहेस? लवकर ये. आले आले. यशोदा, अगं कुठे होतीस? अहो इथेच होते. वातावरण बिघडलंय. विजांचा कडकडाट ऐकतेस ना? बाहेर पाऊस धोधो कोसळतोय. हो ना, याआधी असं वातावरण कधी पाहिलं नव्हतं. एवढ्या सगळ्या गायी वासरांना कुठे ठेवायचं हाच प्रश्न पडलाय.
अहो, मुक्या जनावरांना त्रास व्हायला नको. हा, पण तू होतीस कुठे नक्की? अहो, इथेच देवघरापाशी होते. देवाजवळ दिवा लावत होते, पण या वादळी वाऱ्यामुळे तो दिवा पेटतच नव्हता. अहो, मला ना अचानक बासरीचा आवाज ऐकू येऊ लागलाय. यशोदा, अगं काय बोलतेस तू? बाहेर एवढ्या वादळी वाऱ्यात तुला बासरीचा आवाज कुठून येणार? मला देखील तोच प्रश्न पडलाय, पण खरंच मला बासरीचे आवाज ऐकू येत आहेत. नाजूक पैंजणांचा देखील आवाज ऐकू येतोय. कुठून येतोय आणि मलाच का ऐकू येतोय ते माहित नाही. यशोदा, अगं मी तुला काय सांगतोय आणि तुझं भलतच चाललंय. आपल्याला गावातल्या लोकांसाठी, त्यांच्या गायगुरांसाठी काहीतरी करायला हवं. या अशा भयान पावसात हाल होतील त्यांचे. अहो, पण आपल्या इथे शेकडो हजारो गायी आहेत. त्यांच्यासाठी आपण काय करणार? कुठे ठेवणार त्यांना? ते ठाऊक नाही. पाऊस प्रतिवर्षी असतो, पण यावर्षी वातावरण काहीतरी विचित्र आहे. यमुनेलाही पूर आला असेल. अहो, मी तुम्हाला एक सांगू का? पहाटे मला एक स्वप्न पडलं. स्वप्न? कशाबद्दल? तू मला काही बोलली नाहीस. मला अंगणात लहान बाळाचे पाय खेळताना दिसले. त्या पायात नाजूक पैंजण होतं. त्याचा चेहरा दिसला नाही, पण तो दुडू धावत होता. मी त्याला पकडायला गेले, पण तो माझ्या हातीच आला नाही. याचा काय अर्थ असते? असेल काहीतरी अर्थ, मला नाही उमगत आहे. मला आता काळजी आहे ती आपल्या गायींची. यशोदा, आजची रात्र पार पडणं हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. आज कृष्ण जन्माष्टमी आहे. आज कृष्ण जन्मोत्सव घराघरामध्ये साजरा केला जातो. तो अखंडपणे साजरा व्हायलाच हवा. खरं तर कृष्ण हा जन्माला आलाच नाही आणि मरणही पावला नाही. कृष्ण तत्व या सृष्टीत होते, आहे आणि सदैव राहील. कृष्ण म्हणजे एक चेतना आहे. त्या चेतनेला जागवत ठेवणं, त्या चेतनेला समजून घेणं, त्या चेतनेचं ध्यान करणं आणि त्याचं स्मरण करणं म्हणजेच सर्वार्थाने आपण आपल्या उन्नतीची दारं उघडी ठेवतो. विष्णूचे सहस्त्र नाम घेत आपण एक एक तुळशीपत्र वाहू आणि नैवेद्य दाखवू. कृष्णाला प्रिय असलेली तुळस वाहिली की ती पूजा कृष्णापर्यंत पोहोचते, त्याची कृपा होते.
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम विष्णवे नमः। ओम विष्णवे नमः। ओम लक्ष्मीपतये नमः। ओम लक्ष्मीपतये नमः। ओम कृष्णाय नमः। ओम कृष्णाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम परब्रह्मणे नमः। ओम परब्रह्मणे नमः। गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। वासुदेवांसोबत कृष्ण निघाला होता यशोदा माई आणि नंद राजाकडे। आणि ते स्थान असं होतं की जिथे कंस आणि त्याची वाईट नजर ह्यापासून कृष्ण सुरक्षित राहणार होता। खरं तर भगवंत जेव्हा स्वतःहून एखाद्या स्थानावर वास्तव्यासाठी जातात त्यामागे त्या जागेसोबत त्यांचे काही ऋणानुबंध असतात। कृष्णाने गोकुळात जाण्यामागे सुद्धा गतजन्मीच्या गत अवताराच्या खुणा दडलेल्या होत्या। योग्य वेळ आली की मी तुम्हाला सांगेनच। परमेश्वरा, आता ही नदी कशी पार करू? या बाळाला कसं घेऊन जाऊ?
श्रीकृष्ण चरित्र ऐकल्याने मनाचे एक एक पदर उलगडत जातात आणि स्वतःचेच स्वच्छ प्रतिबिंब दिसते. भक्तांची हीच अनुभूती आहे. जन्मतःच माता पित्यांचा वियोग झाला. मामा हत्या करण्यासाठी मागे लागले. अप्रिय घटनांची एक मालिकाच सुरू झाली. तरीही स्थितप्रज्ञ प्रसन्न होता तो श्रीकृष्ण.